शिक्षण आणि संस्कार हे दोन भिन्न शब्द, परंतु समग्र, संतुलित आणि उत्तम शिक्षणातूनच संस्कारक्षम पिढी घडते. शिक्षण ही जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. एज्युकेशन इज अ लाईफलॉंग प्रोसेस, इट गोज ऑन फ्रॉम क्रेडल टू ग्रेव्ह असं म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे. व्यक्तिमत्व विकास, भावी जीवनाची तयारी, यश, मान, कीर्ती मिळवणं, जीवनात आनंद मिळवणं, सुख मिळवणं ही अनेक उद्दिष्ट जरी असली तरी सुशिक्षितपणापेक्षा सुसंस्कारित होणं, आत्मिक विकास होणं आणि मुख्य म्हणजे सुसंस्कारित माणूस घडवणं हेच शिक्षणाचं अंतिम श्रेष्ठतम उद्दिष्ट आहे. शिक्षण आणि संस्कार या प्रक्रियेत 4 स्तंभ महत्त्वाचे आहेत: विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्था. यातील 4थ्या स्तंभाचा विचार आज आपण करणार आहोत. पुण्यापासून जवळच असणाऱ्या शिरूर या तालुक्याच्या ठिकाणी बाबुराव नगर परिसरामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटवलेला आहे. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आवड निर्माण झाली आहे हे ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व्यावहारिक पद्धतीने शिक्षण देणारी संस्था म्हणजे ही इंग्लिश मीडियम स्कूल. सकाळी घेतल्या जाणाऱ्या असेंब्लीमुळे म्हणजेच परिपाठामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वभाव, वागणूक, सहकार्यवृत्ती यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून येतात. तर प्रायमरी सेक्शनसाठी असणारे संस्कार वर्ग ही आगळीवेगळी पद्धत फक्त याच संस्थेत पाहायला मिळते. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची शारीरिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्री प्रायमरी सेक्शनसाठी इथे फ्री प्ले एरिया म्हणजेच खेळण्यासाठी स्वतंत्र दालन पाहायला मिळते. अनेक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना यामुळे वाव मिळतो आणि चपळता, एकाग्रता अशा गुणांचा विकास होतो. तणाव कमी करण्यासाठी चांगले संगीत ऐकणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे मनाची एकाग्रताही वाढते. त्यामुळेच प्री प्रायमरी सेक्शनपासूनच इथे संगीताची उत्तम तालीम दिली जाते. पिलिंग ॲक्टिव्हिटीजमुळे उत्तम मोटार कौशल्ये, हाताची ताकद आणि निपुणता वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळेच प्री प्रायमरी सेक्शनसाठी हा उपक्रमही इथे राबवला जातो. विद्यार्थ्यांना हार्ड, सॉफ्ट, रफ, स्मूथ यांमधील फरक समजावा यासाठी प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवणे गरजेचे असते. अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पदार्थांचे भौतिक गुणधर्म समजण्यास मदत होते. प्री प्रायमरीसाठी अशा शिक्षण पद्धतीचा वापरही या ठिकाणी केला जातो. केवळ प्रायमरी सेक्शनसाठीच नव्हे तर प्री प्रायमरी सेक्शनसाठीही संस्कार वर्ग इथे भरवले जातात, जेणेकरून लहान वयातच विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत. मराठी विभागाअंतर्गत चित्रांच्या माध्यमातून मन व्यक्त करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. मातृभाषेसोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी स्पोकन इंग्लिश वर्गही या संस्थेत घेतले जातात. मराठी, इंग्लिश या विषयांसोबतच भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाची भूमिका असणारी संस्कृत भाषेचे ज्ञानही शाळेत दिले जाते आणि संस्कृतमध्ये संभाषणही मुलांकडून करवून घेतले जाते. नमो नमः यशराज, कथमसि? नमो नमः कृष्ण, वयम् अहं सम्यक्, त्वं कथमसि? अहमपि सम्यक्, अहं बसयानेन गृहं गच्छामि. अहमपि गृहं गच्छामि. कि त्वं मम गृहे आगच्छसि? अवश्यं, गृहपाठे कुरुत्. अहं 5 आगमिष्यामि. उत्तम, विलंब न कुरु. राम राम. गणित विषयात विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणिते सोडवता यावीत यासाठी अबॅकसचे क्लासही इथे घेतले जातात. केवळ पारंपरिक पद्धतीनेच नव्हे तर स्मार्ट बोर्ड सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञान युगासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जात आहे. उत्कृष्ट पद्धतीची सायन्स लॅब
या संस्थेत पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांच्या माध्यमातून विषय समजण्यास मदत होते. आत्ताचे युग हे संगणक युग म्हणूनही ओळखले जाते. मग यात तरी विद्यार्थी मागे कसे राहणार? म्हणूनच संस्थेने यासाठी स्वतंत्र कम्प्युटर लॅबची निर्मिती केली आहे. खरं तर स्वतंत्र म्युझिक रूम, स्वतंत्र लायब्ररी या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कौशल्ये आत्मसात होण्यास मदत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूलने केलेल्या प्रगतीचा आढावा याच संस्थेचे मुख्याध्यापक डॉक्टर समीर ओंकार सर यांनी थोडक्यात सांगितला. तो पाहूया. नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या शाळेमध्ये मागच्या वर्षभरात जे काही विविध उपक्रम झाले त्याची मी थोडीशी आपल्याला माहिती देतो. यावर्षीपासून आपण आपल्या सेमी इंग्लिश मीडियमला मान्यता सरकारकडून मिळालेली आहे आणि सेमी इंग्लिश मीडियमचे 1ली ते 5वी असे वर्ग आपण यावर्षीपासून सुरू करत आहोत. त्याचबरोबर आपले इंग्लिश मीडियमचे 1ली ते 10वी हे वर्ग देखील सुरू आहेत. 10वीची आता 3री बॅच आपली बाहेर पडणार आहे. सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियमचे प्री प्रायमरीचे वर्ग म्हणजे मिनी के जी, ज्युनियर के जी आणि सिनियर के जी हे वर्ग देखील आपल्याकडे सुरू आहेत. तर 2025-26 या सालापासून आपण 1ली ते 5वी सेमी इंग्लिश मीडियमचे नवीन वर्गही सुरू करणार आहोत. त्यासाठीचे प्रवेश आता सुरू झालेले आहेत. मागच्या वर्षभरात आपल्या शाळेने केलेली प्रगती जर बघितली तर विविध स्पर्धांमध्ये आपल्या शाळेने यश मिळवलेलं आहे. प्रामुख्याने त्याच्यात उल्लेख करायचा झाल्यास गुणावाग वक्तृत्व स्पर्धा असेल, त्यामध्ये शाळेने प्रथम क्रमांक तसेच सांघिक प्रथम क्रमांकाचा चषक देखील पटकावलेला आहे. अण्णापूर येथे झालेल्या खंडोबा यात्रा महोत्सवादरम्यान झालेल्या नृत्य स्पर्धेमध्ये शाळेने 2य क्रमांक त्यामध्ये प्राप्त केला व 15,000 रुपयाचे पारितोषिक त्यामध्ये प्राप्त केले. विजन इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये देखील आपल्या शाळेनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तसेच इतरही विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त झालेले आहे. रविवारी म्हणजे 2 फेब्रुवारीला रंगोत्सव आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन देखील आपल्या शाळेत करण्यात आलेलं आहे. मुंबईतली जी रंगोत्सव नावाची संस्था आहे त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी मागील 3 वर्ष आपल्या शाळेला संधी दिलेली आहे. यावर्षी देखील या स्पर्धेचं नियोजन हे आपल्याकडे असणार आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेतील काही विद्यार्थी हे जानेवारी महिन्यामध्ये पुण्यातील NCL या जी संस्था आहे, नामांकित संशोधन संस्था आहे, तिथं भेटीसाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. विज्ञान भारती या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळालं आणि त्या यशाचाच एक पुरस्कार म्हणून त्यांना पुण्यातील NCL या संस्थेमध्ये भेट देण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्याचबरोबर विज्ञान भारतीनेच आयोजित केलेला विज्ञान भारती आणि इस्रो यांनी आयोजित केलेला स्पेस ऑन व्हील्स या उपक्रमामध्ये देखील आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 4 फेब्रुवारी रोजी पुण्यातील NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेमध्ये विज्ञानविषयक एक परिसंवाद होणार आहे. विज्ञान भारतीने या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. या परिसंवादात सहभागी होण्यासाठी त्यांनी काही निवडक विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या शाळेतील 2 विद्यार्थी जे इयत्ता 9वीमध्ये शिकणारा जय वरखडे आणि इयत्ता 8वीमध्ये शिकणारा संकेत माने या 2 विद्यार्थ्यांना त्या परिसंवादाचं निमंत्रण आलेलं आहे आणि हे दोनही विद्यार्थी त्या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. 4 तारखेला म्हणजे 4 फेब्रुवारीला रथसप्तमी या दिवशी आपल्या शाळेमध्ये आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 17 संघातून जवळपास 350 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 22 फेब्रुवारी रोजी आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये देखील विविध शाळांचे संघ सहभागी होणार आहेत. 1 मार्चला आपल्याकडे विज्ञान दिनानिमित्त सायन्स प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये देखील विविध शाळांतले विद्यार्थी सहभाग होणार आहेत. अशा प्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आंतरशालेय उपक्रम राबवत आहोत आणि त्या माध्यमातून शाळेची जी माहिती आहे ती विविध माध्यमांपर्यंत पोहोचत आहे आणि मागच्या वर्षभरात शाळेला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी देखील शाळेची विद्यार्थी संख्या ही 700च्या पुढे जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना केवळ आपण अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा व्हावा यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यासाठीच आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेकडे देखील आपण लक्ष देत आहोत. यासाठी आपण यावर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये शाळेचा 1 तास वाढवला आणि 2.5 ते 3.5 हा जो तास आहे तो विद्यार्थ्यांना कंपल्सरी आपण विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये विद्यार्थी फुटबॉल, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या त्यांच्या आवडीच्या खेळांमध्ये सहभागी होतात आणि रोज 1 तास या खेळाचं प्रशिक्षण आपण त्यांना देतोय. त्याचबरोबर मलखांबसारखा विषय देखील आपण आपल्याकडे प्रशिक्षणासाठी सुरू केलेला आहे. जो कुठेतरी सध्या बंद पडलेला होता असा मलखांबचा विषय देखील त्याचं प्रशिक्षण देखील आपण इथं सुरू केलेलं आहे. त्यासाठी आपण पुण्यातले
शिवछत्रपती पुरस्कार विजेते जे तज्ज्ञ आहेत कृष्णा काळे यांच्या माध्यमातून आमचे जे क्रीडा शिक्षक आहेत चंद्रकांत झांजे सर हे विद्यार्थ्यांना मल्लखांबसाठी देखील मार्गदर्शन करीत आहेत. खेळाच्या विविध स्पर्धा आपल्या इथे आयोजित केल्या जातात. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दर महिन्यातून एका खेळाच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि त्यामध्ये त्यांना नैपुण्य ते दाखवत आहेत. येत्या काही दिवसात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची कबड्डी, खो खो आणि फुटबॉल अशी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या अतिशय चांगल्या टीम्स आपण तयार करायचा प्रयत्न करतो आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने देखील आपल्या या शाळेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि सन 2025-26साठी त्यांनी 3 लाख रुपये आपल्याला फुटबॉलचं ग्राउंड तयार करण्यासाठी आपल्याला जाहीर केलेले आहेत आणि लवकरच त्या फुटबॉलचा मैदानाचं काम देखील सुरू होणार आहे. असे अनेक उपक्रम आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत आहोत. त्याचबरोबर शाळेमध्ये आपण ॲबॅकस, हार्मोनियम आणि भरतनाट्यम हे क्लासेस देखील सुरू केलेले आहेत. शाळेच्या वेळेतच अतिशय माफक दरात हे क्लासेस आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. येत्या काही दिवसात आपण आपल्याकडे कोडिंग, डिकोडिंग, जर्मन लँग्वेज याचे देखील पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आपण क्लासेस सुरू करणार आहोत. पालकांमध्ये या सर्व क्लासेसविषयी खरंच खूप उत्सुकता आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच या वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकाव्यात, वेगवेगळ्या कलांमध्ये त्यांनी पारंगत व्हावं यासाठी पालकांचा देखील आम्हाला खूप भरघोस प्रतिसाद या सर्व गोष्टींसाठी मिळत आहे. एकूणच येत्या वर्षभरात शाळेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास आपण करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत आहे. पालकांचा देखील खूप भरघोस प्रतिसाद आपल्या या शाळेला मिळत आहे. पुढच्या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम आपण घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि पालकांचा देखील या सर्वांमध्ये आपण सहभाग करून घेणार आहोत. संस्थेने अल्पावधीतच केलेली ही प्रगती प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे शेतीतून उत्पन्न कसे घेतले जाते याचे प्रात्यक्षिकही इथे गार्डनिंगच्या स्वरूपात दिले जाते. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुढे जावे यासाठी मल्लखांब, फुटबॉल, क्रिकेट, खो खो, कबड्डी, चेस, आर्ट अँड क्राफ्ट यांसारख्या खेळांनाही प्रोत्साहन दिले जाते आणि संस्थेने यासाठी विस्तीर्ण मैदानही उपलब्ध करून दिले आहे. इथे असलेल्या ट्रॉफीजवरून संस्थेने वेगवेगळ्या प्रतियोगितांमध्ये मिळवलेल्या यशाची साक्ष मिळते. शिवाय दरवर्षी होणारा ॲन्युअल डेचा प्रोग्राम विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही संस्थेसोबत जोडून घेतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच सर्वांगीण विकास साधणाऱ्या व राष्ट्रप्रेमी तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्याचे 140 वर्षांची परंपरा असणाऱ्या या डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश अँड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूरमध्ये प्रवेश घेऊन आजच आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करूयात.